राम मंदिर देवस्थान अयोध्या या देवस्थानचे कोषाध्यक्ष आदरणीय गुरुवर्य स्वामीजी या ठिकाणी उपस्थित झाले। आपण सर्वांचं भाग्य आज भाऊबीज म्हणजे योगायोग इतका सुंदर आलेला आहे की जसं म्हणतो आपण साधू संत येथे घरात तोची दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणेच आज खरोखर आपण सर्वांचं भाग्य की आज राम मंदिराचे कोषाध्यक्ष आदरणीय स्वामीजी आज आपल्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्यासोबत गाथा मंदिराचे प्रमुख आदरणीय पांडुरंगजी महाराज भुले ते पण या ठिकाणी उपस्थित आहे। आजचा योग म्हणजे संभाजीनगर येथे या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे। त्या आयोजन करत असताना गुरुवर्य रामगिरी महाराजांचं भागवत कथा संभाजीनगरला होणार आहे आणि त्या ठिकाणी कृष्ण मंदिराचं भूमिपूजन होणार आहे। त्या भूमिपूजन करता तिन्ही संत संभाजीनगरला जाणार आहे। तर महाराजांनी स्वामीजींना विनंती केली की आपण जात आहे तिथं आम्हाला घेण्याकरता इथे थांबत आहात, पण मंदिरात येऊन आमच्या भक्तांना दोन शब्द बोलले आशीर्वाद दिला। त्याकरता स्वामीजींनी ते ऐकलं आणि या ठिकाणी स्वामीजी आले। त्याबद्दल मी स्वामीजींचे खूप खूप आभारी आहे। महान साधू संत आपल्या गोदावरी धाम सरळा पेठ येथे त्यांचं आगमन झालेलं आहे। न भूतो न भविष्यती असा आपल्याला हा योग चालून आलेला आहे। एरवी वारीच्या निमित्ताने आपण माऊली ज्ञानोबराया आळंदी येथे जातो, देऊला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वारीला जातो। परंतु आपला दीपावलीच्या निमित्ताने परम भाग्य आहे की महाराज स्वतः इथं आपल्या गोदावरी धाममध्ये आलेला आहे। सर्वांना स्वागत करत आहे। सर्व संत महानुभावांना अभिवादन या ठिकाणी टाळ्यांचा गजर करायचं, जोरदार टाळ्या वाजवा। सर्व संत महंतांचं या ठिकाणी गोदावरी धाम श्री क्षेत्र सरळापेठ येथे स्वागत आहे। आपण आलात आणि आम्हाला कृपांकित केलं त्याबद्दल संस्थांच्या वतीने पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद व्यक्त करायचे। रामकृष्ण।
आदरणीय महाराष्ट्राचं या ठिकाणी संतपूजन होत आहे. भक्त गुरुवर्य श्री 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 रामगिरीजी महाराज नकाविकटित सभापती हे संत गुरुवर्य श्री ही वृत्ती खऱ्या अर्थाने आज सफल होत आहे. दिवाळीचा पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळावर या संत महंतांचं आपल्या भूमीमध्ये आगमन झालेलं आहे. बाबांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. हरिभक्तीपराय गाथामूर्ती गणपतजी महाराज फुले बाबांचा या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सन्मान झालेला आहे, पूजन झालेलं आहे. आपल्यालाही सर्व भक्त मंडळाच्या वतीने धन्यवाद. या ठिकाणी स्वामीजी गुरु रामगिरी महाराजांचे सत्कार स्वागत करतायत. योगीराज सद्गुरु श्री महाराज की जय. मोबाईल अधिकार फोटो काढायचे. थोडासा वेळ कमी आहे. काय वाजत समजेल का? या ठिकाणी आपल्याला टाइम एकदम कमी. हेलिकॉप्टर थांबलेलं आहे. एक इथला प्रोग्राम आटून लगेच ताबडतोब संभाजीनगरला जायचंय. मी आदरणीय जुले महाराजांना विनंती करतो आपण दोन शब्द बोलावं. महाराज देतो पहिला याला काढा लांबून घरी तस्मै श्री गुरुवे नमः. गंगाभिषेकं यतपादस्पर्शं सर्वनिष्ठितं चुम्बितं पुण्यस्नानं सरावेशितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागे योगिराजम्.
शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरीं वंदे सच्चिदानंदविग्रहम्. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि सद्गुरू हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरु नारायणगिरी महाराज या सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने आज आपलं परम भाग्य आहे. जगद्गुरू तुकोबार आहेत, माऊली ज्ञानोबार आहेत, च्या चरण पदुका आणि परम श्रद्धेय गोविंददेव गिरीजी महाराज अयोध्येच्या राम मंदिराचे महाराज श्री कोषाध्यक्ष आहेत. आणि संपूर्ण देशभर म्हणण्यापेक्षा विश्वभर भ्रमण करून धर्म प्रचाराचं कार्य आणि वैदिक परंपरेचं कार्य आज आपले चरणस्पर्श या स्थानाला झाले. उपस्थित सर्व भक्तगण आणि आम्ही सर्व आपल्या दर्शनाने निश्चित आनंदी झालेलो आहोत. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. आणि त्यानंतर परम श्रद्धेय वारकरी संप्रदायामध्ये आणि हजारो विद्यार्थी त्यांच्याकडून तयार झालेले आहेत. परम श्रद्धेय गुरुवर्य आनंद महाराज गुले त्यांचे चरणस्पर्श आज या ठिकाणी आपल्या या स्थानावर झाले आहेत. आणि म्हणून आज आपलं हे परम भाग्य आहे. संभाजीनगरच्या जवळ श्रीमद भागवत कथेला आज प्रारंभ होणार आहेत. त्या ठिकाणी खाटूश्याम महाराजांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे आणि महाराजश्री हे त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि तिथं जाताना इथं बेटामध्ये येण्याची इच्छा महाराष्ट्राने व्यक्त केली. आज आपले भाग्य आहे. आणि त्यानंतर थोड्या वेळात आम्ही इथून प्रस्थान करणार आहोत आणि भागवत कथेला प्रारंभ होतो. तर आपण भक्तगण या ठिकाणी आला. आज इतर भाऊबीज आहेत. बऱ्याच महिला सकाळपासून उपस्थित होत्या आणि आपणही सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देईन. आणि परम श्रद्धेय गुरुवर्य गुलेबाबांचं आशीर्वचन आपल्याला 2 मिनिट श्रवण करायचं आहे. त्यानंतर परम श्रद्धेय महाराजश्री आपल्याला मार्गदर्शन करतात. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परमानंदम ईशमानंदवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पौर्णिकीर्ती. भगवंताच्या असीम कृपेने ज्ञानोबाराय तुकोबाराय सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्या या महाराष्ट्राच्या द्वारा सर्व विश्वाला मोठं मार्गदर्शन घडत आहे. या मार्गदर्शनातून जे वाटचाल घडत आहे ते अनेक भागामधून अनेक संत त्या विभागात अवतीर्ण होऊन त्यांनी त्या प्रकारे खूप मोठा असा प्रचार प्रसार केला आहे आणि जनतेला भक्ती मार्गाला सन्मार्गाला लावलेला आहे. याच परंपरेतून, या संतांच्या परंपरेतून योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज हे या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाले. त्यांचं दर्शन झालं आणि त्याप्रमाणे त्यांच्यापासून खूप परिसराला मोठं मार्गदर्शन मिळालं. अनेक भक्ती मार्गाला सन्मार्गाला लागलेले आहेत. याच सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्याच एक शब्दातून आमचे स्वानंद सूर्यासी गुरुनानगुरुजो महाराज यांनाही त्यांचा एक शब्दाचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल. पंजाबच्या पठ्ठ्याला जो मार्गांनी पंढरपूर येथे याप्रमाणे पराजित केलं आणि विजयाची पताका घेतली. त्याच वेळेला गंगागिरी महाराजांनी म्हटलं की या पठ्ठ्याला पराजित करणं यापेक्षा खरं जो काळाची संकल्पना पराजित करणं हे खरं महत्त्वाचं आहे.
हे गंगाधर महाराजांचे शब्द ध्यानात घेऊन जो महाराजांनी आळंदी येथे ज्ञानोबरायांच्या समाधीस्थळी याप्रमाणे वंदन करून माला धारण करून आणि आपला वारकरी संप्रदायाचा मोठा प्रचार प्रसार करून काळाला दर्पण मारून जो महाराजांनी फार मोठी क्रांती अलीकडच्या काळात घडवली त्या जो महाराजांच्या परंपरेतून आपल्यालाही अनेकांना सहज लागला. त्याच परंपरेतून पुढे सद्गुरू नारायणगिरी महाराज देखील जो महाराजांच्या परंपरेतूनच आळंदी येथून येऊन ते या ठिकाणी पुढे या परंपरेचे गंगागिरी महाराजांच्या परंपरेचे एक आपले अधिष्ठाते बनले आणि त्यांनी प्रचार प्रसार खूप चांगल्या प्रकारे घडवला आणि ते आपल्या गंगागिरी महाराजांच्या या चरण सान्निध्यात राहून त्यांनी जे प्रचार प्रसार केला त्यांच्या पश्चात आता आपल्याला सर्वांना परमपूज्य परमेश्वर रामगिरी महाराज प्राप्त झालेले आहेत. रामगिरी महाराजांनी या भूमीला नवचैतन्य निर्माण करून मंदिरा उत्तम प्रकारे या साराचा प्रचार करून खूप मोठं सुशोभीकरण केलेलं आहे. अनेक चांगल्या प्रकारच्या समाजोपयोगी योजना राबवल्या जात आहे. सर्व सेवा घडते आहे. अजूनही या स्थानाचं मोठं नंदनवन बनणार आहे, शोभायुक्त बनणार आहे आणि आपल्या सर्वांना फार मोठा दर्शनाचा लाभ प्राप्त होणार आहे. आपल्याला त्यांचं सतत दर्शन घडते, आशीर्वाद प्राप्त होतो आहे. आपण सर्व मोठे भाग्यवान आहात. आता आपल्याला परमपूज्य स्वामीजी प्रजा आशीर्वाद देतील. आपण सर्वांनी ते श्रवण आपदां भर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. माझ्या लहानपणापासून माझं असलेलं स्वप्न आज पूर्ण झालं. बेलापूर गावची खूप मंडळी बेटाशी जोडली गेलेली आहेत. त्यांच्या घरांच्या मधनं गंगागिरी बाबांचे फोटो आम्ही लहानपणापासून बघत आलो. त्यांच्याबद्दलची श्रद्धा सगळीकडे आम्हाला जाणवत गेली आणि त्यानंतर पूज्यश्री नारायणगिरी महाराजांचा तर माझा खूप निकटचा संबंध आला. त्यांचं श्रीरामपूरला वारंवार येणं होत असे आणि त्यावेळेला श्रीरामपूरचे सगळे उपक्रम त्या उपक्रमांचं न कळत धुरीणत्व माझ्याकडे असायचं आणि त्यामुळे या सगळ्या उपक्रमांच्या मधनं त्यांचा समावेश असणं हे स्वाभाविक होतं. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत होतं आणि त्यांनीही अनेक वेळा सांगितलं होतं की तुम्हाला सरळा बेटावरती आलं पाहिजे. आम्ही पण हो हो म्हणत गेलो, पण खरं थोडं खेचून आणण्याचं सामर्थ्य पूज्य रामगिरी बाबांच्या मध्ये. मी तुम्हाला खरं सांगतो, संभाजीनगरला मंदिराच्या भूमिपूजनाकरता जायचं आहे. मी त्यांना नाही म्हटलं होतं, पण जेव्हा मला हे कळलं की मध्ये जाताना सरळा बेटावरती उतरून मग जायचं, मी म्हटलं येतो मी. या निमित्तानं या ठिकाणचं दर्शन होऊन आणि योगियांचा काय प्रताप असतो हे जाणवतं. पूज्य गंगागिरी महाराज यांनी असंख्य लोकांच्या अंतःकरणामध्ये भक्तीची ज्योत तेवती केली. किती पिढ्या त्यांच्या नावानं घडल्या, त्यांच्या नावानं या मार्गामध्ये राहिल्या, त्यांच्या नावानं आपला धर्म त्यांनी जोपासला. आपल्या बालकांना तो दिला. आमचे श्रद्धेय रामगिरी महाराजांनी केवळ
ती परंपरा चालवली नाही. नावापुरती परंपरा तर गोविंदगिरी म्हणून मी पण चालवतोय, याशिवाय गिरीच आहे. त्यामुळे पूज्य महाराजांनी फक्त ती परंपरा चालवली नाही, तर या परंपरेला उभारी आणली. ज्याप्रमाणे त्यांनी स्थानाचा विकास केला, त्याप्रमाणे त्यांनी अध्यात्म विचारांचा विकास केला आणि अध्यात्माच्या अंतर्गत राष्ट्राचा विचार पण झाला पाहिजे हा विचार करण्यात. देश पहिले, देश शिल्लक राहिला तर आपण राहणार. आपल्या देशावरती, आपल्या धर्मावरती जी आक्रमणं चालू आहे, त्या आक्रमणांचा विचार करणारा महापुरुष आम्हाला हवा होता. आणि खरोखर या सगळ्या आक्रमणांना तोंड कसं देता येईल, त्याकरता आपल्या विचारांची जडणघडण कशी केली पाहिजे हे अत्यंत निर्भयपणे मांडणारा कोणी महापुरुष महाराष्ट्रात असेल तर ते आमचे मला तुम्हाला आपल्या सर्वांना ज्यांचं भूषण वाटलं पाहिजे अशा प्रकारच्या या विभूतीला नमस्कार करण्याकरता मी या ठिकाणी. तशी आमची काही पहिली भेट नाहीये. आम्ही काही वेळेला भेटलेलो आहोत, बोललेलो आहोत, पण एखाद्याचं दर्शन त्याच्या स्थानी जाऊन घेणं याला महत्व असतं. म्हणून आज या वातावरणात येऊन मी स्वतःला धन्य मानतो. या ठिकाणचं तप, या ठिकाणचं देश, या ठिकाणचा त्याग, भक्ती, या सगळ्यांचं ते वैभव जे उभं राहत आहे. मला तर इथे आल्यापासून सारखं जाणवत आहे, जशा प्रकारे शेगावची कीर्ती सगळीकडे झालेली आहे त्याप्रमाणे सगळ्यांना मित्रांनो, आपला धर्म टिकवण्याकरता आपला जन्म सार्थकी लागला पाहिजे. नुसतं खाल्लं प्यालं, पुरवडा वाढवला आणि निघून गेलं, या जन्माला सार्थक्य नसतं. सार्थक्य कसं असतं ते आपल्याला आमच्या संतांनी शिकवलं. त्या संतांच्या मार्गावरती चालत आपण पूज्य महाराजांच्या नेतृत्वामध्ये सतत पुढे चालत राहिलो तर आपल्या डोळ्यांनी आपण ज्या प्रकारे राम मंदिर झालेलं बघितलं, आपल्या डोळ्यांनी ज्याप्रमाणे आपण काश्मीरचं 370 कलम हटताना पाहिलं, त्याप्रमाणे जगातला 1 नंबरचा ऋषिगुरु देश बनलेला आहे. हे पण निश्चितपणे ऋषिगुरु असा मला विश्वास वाटतो. पण त्याकरता आपण जे व्रत घेतलंय ते नेटानं पुढे चालत राहिलं पाहिजे. कुंडली वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. थोडा प्रवासाचा हेलिकॉप्टरचा वेळ बघता कुणी फक्त हे करू नका, हात धरू नका कुणी. विनंती आपल्याला स्वामीजींना आपण चहा पाण्याची व्यवस्था केली, पण इकडे वेळ नसल्या कारणानं ते लगेच ताबडतोब पहिले गुले बाबा
चला चला बाजू सरका 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 बाजूला सरका अरे सुनील महाराज दादा गाडी कोण पुढे दादा 2 मिनिटं बाबा